श्रीदेवी महात्म्य कथा अध्याय 11 नारायण स्तुती देवीचे वरदान। जिच्या शरीराची कांती प्रभातकालाच्या सूर्याप्रमाणे आहे, जिच्या मस्तकावर चंद्राचा मुकुट आहे, उंच स्तन व 3 नेत्र असलेल्या, जिच्या मुखावर मंद स्मित हास्य आहे, जिच्या हातात वरद, अंकुश, पाश व अभय मुद्रा शोभून दिसते आहे, त्या भुवनेश्वरी देवीचे मी ध्यान करीतो। श्री गणेशाय नमः, श्री महासरस्वते नमः, श्री देवे नमः। संसार दुःख नाहीसे करणाऱ्या हे देवी, तुझा जय जयकार असो। हे देवी, तू आपल्या भक्ताचे पालन करणारी व दुष्ट शक्तींचा विनाश करणारी आहेस। या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व नाश ही तिन्ही कार्ये तूच करतेस। हे अंबिके, तुझा जय जयकार असो। मी तुला नमस्कार करीतो। हे देवी माते, तू अनंत अवतार धारण करून दुष्ट दुर्जनाचा नाश करतेस व आपल्या संत सज्जन भक्तांचे रक्षण करून त्यांना आनंदित करतेस। श्रोते हो, आता सावध चित्तेने श्रवण करा। मागील अध्यायाचे सिंहावलोकन करा। देवीने शुंभदैत्याला ठार मारल्याने सर्व देवांना आनंद झाला। ही कथा तुम्हाला सांगितली। मेधा ऋषी ही सुरत राजाला हे सांगितले, तेच मी तुम्हाला सांगतो। मेधा ऋषी म्हणाले, हे राजा, देवीने शुंभ निशुंभाचा संहार केला असता इंद्रादी देव अष्टदिक्पाल देवीचे स्तवन करू लागले। इष्टलाभाने प्रसन्नमुख झालेल्या सर्व देवदेवता कात्यायनी देवीचे स्तवन करू लागल्या। हे देव देवता म्हणाल्या, हे देवी, जे तुला शरण येतात त्यांच्या सर्व दुःखांचा तू नाश करतेस। तू आमच्यावर प्रसन्न हो, आम्ही तुला शरण आलो आहोत। तू सकल विश्वाची माता आहेस। चराचर जगावर केवळ तुझीच सत्ता चालते। तू आमच्यावर प्रसन्न हो, आमचे रक्षण कर। तूच या जगाची आधार आहेस। तू वैष्णवी शक्ती असून तुझ्या पराक्रमाला अंतच नाही। हे माते, तूच जलरूपाने सर्व जगाला तृप्त करतेस। बलसंपन्न वैष्णवी शक्ती असलेली तू या विश्वाची कारणभूत महामाया आहेस। हे देवी, तू या संपूर्ण जगाला मोहित केले आहेस। तू आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन या पृथ्वीवरच मोक्षमुक्ती मिळवून देतेस। हे देवी, सर्व विद्या तुझीच वेगवेगळी रूपे आहेत। जगातील सर्व स्त्रिया तुझ्याच मूर्ती आहेत। तू एकटीनेच या विश्वाला व्यापले आहे। तुझी स्तुती काय आणि कशी करणार? तू स्तवन करण्यास योग्य असलेल्या वस्तूपेक्षा श्रेष्ठ परवानी आहेस। सर्व भूतांच्या ठायी असलेल्या भुक्ती आणि मुक्ती देणाऱ्या तुझ्या स्तवनासाठी आमची वाणी सदैव तत्पर असो। बुद्धिरूपी सर्वांच्या हृदयात असलेल्या स्वर्ग मोक्ष देणाऱ्या हे नारायणी, तुला आमचा नमस्कार असो। नारायणाची पत्नी म्हणून नारायणी असे तुझे नाव वेदरूपी नारायणानेच ठेवले आहे। कला काष्ठादी रूपाने तू विश्वाचा परिणाम म्हणजे परिवर्तन करतेस। या विश्वाचा संहार करण्यास समर्थ असलेल्या हे नारायणी, तुला आमचा नमस्कार असो। हे नारायणी, तू सर्व मंगलाचे मांगल आहेस। तूच कल्याणकारी शिवा आहेस। सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देणारी शरणागत वत्सल त्रिनेत्रधारी हे गौरी, तुला आमचा नमस्कार असो। हे देवी, तूच या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व विनाश करणारी अनादी शक्ती आहेस। सर्व गुणांचा आधार असलेल्या सर्वगुणमयी नारायणी, तुला आमचा नमस्कार असो। तुला शरण आलेल्या दीनदुबळ्यांचे रक्षण करणारी, सर्वांच्या सर्व पीडा दूर करणारी हे नारायणी, तुला आम्ही नमस्कार करतो। हे नारायणी, तू ब्राह्मणी शक्तीचे रूप धारण करतेस व हंस विमानावर आरूढ होऊन कुशमिश्रित जल शिंपडून दुष्ट शक्तींचा नाश करतेस। हे नारायणी, तुला आमचा नमस्कार असो। माहेश्वरी रूपाने प्रकट होऊन त्रिशूल, चंद्र व सर्प धारण करणाऱ्या व नंदीवर आरूढ होणाऱ्या हे नारायणी देवी, तुला आमचा नमस्कार असो। हे नारायणी, तू कौमारी रूप धारण करतेस। मोर व कोंबडा यांचे पालन करतेस। हातात शक्ती धारण करतेस। तुला आमचा नमस्कार असो। शंख, चक्र, गदा व षडधनुष्य ही उत्तम शस्त्रे धारण करणाऱ्या वैष्णवी शक्ती रूप असलेल्या हे नारायणी, तू आमच्यावर प्रसन्न हो, तुला आमचा नमस्कार असो। हातात महाभयानक महाचक्र घेतलेल्या, आपल्या दाढेवर पृथ्वीला धारण करणाऱ्या, वाराही शक्ती रूप धारण करणाऱ्या कल्याणकारी नारायणी, तुला आम्ही वंदन करीतो। भयंकर अशा नरसिंहरूपाने दैत्याचा वध करणाऱ्या, त्रिभुवनाचे रक्षण करणाऱ्या हे नारायणी, तुला आमचा नमस्कार असो। मस्तकावर किरीट व हातात महावज्र धारण करणाऱ्या, वत्राणुसुरांचे प्राण घेणाऱ्या, सहस्त्रनेत्र इंद्रशक्तीचे रूप धारण करणाऱ्या हे नारायणी, तुला आमचा नमस्कार असो। शिवदूती रूपाने दैत्यांच्या विशाल सेनेचा संहार करणाऱ्या, भयंकर रूप धारण करून प्रचंड गर्जना करणाऱ्या हे नारायणी, तुला आम्ही नमस्कार करतो।
विकराल मुख असलेल्या, गळात नरमुंडमाला धारण करणाऱ्या मुंडदैत्याचा वध करणाऱ्या चामुंडा रूप असलेल्या हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो. लक्ष्मी, लज्जा, महाविद्या, श्रद्धा, पुष्टी, रचदा, ध्रुवा, महारात्री व महाअविद्या रूप असलेल्या नारायणी तुला नमस्कार असो. मेधा, सरस्वती, वरा, भूती, बाभ्रवी, तामसी, नियता व ईशा स्वरूपी नारायणी तुला नमस्कार असो. सर्वरूपी सर्वेश्वरी, त्याचप्रमाणे सर्वशक्ती संपन्न दिव्यरूपा दुर्गामाते, सर्व भयापासून आमचे रक्षण कर. तुला आमचा नमस्कार असो. हे कात्यायनी, तीन नेत्रांनी विभूषित असे तुझे सौम्य मुख, सर्व प्रकारच्या भयापासून आमचे रक्षण कर. तुला आमचा नमस्कार असो. हे भद्रकाली, तुला आमचा नमस्कार असो. भद्र म्हणजे कल्याण, भक्तांचे कल्याण कालाहीपासून होते म्हणून तुला भद्रकाली असे म्हणतात. हे देवी, जी आपल्या ध्वनीने सर्व जगाला व्यापून टाकते व दैत्यांचे तेज नष्ट करते, ती तुझी घंटा. आई जशी पुत्राचे वाईट कर्मापासून रक्षण करते, त्याचप्रमाणे आमचे पापापासून रक्षण करो. हे चंडिके, दैत्यांच्या रक्ताने व मांसाने माखलेले तुझ्या हातातील खड्ग आमचे कल्याण करो. आम्ही तुला नमस्कार करतो. हे देवी, तू प्रसन्न झाली असता सर्व रोगांचा नाश करतेस व पोपली असता सर्व मनोकामनाचा नाश करतेस. जे लोक तुला शरण येतात त्यांच्यावर कोणतेही संकट येत नाही. तुला शरण गेलेल्या लोकांना इतर लोक शरण जातात. हे देवी, हे अंबिके, तू आपले स्वरूप अनेक भागात विभागून नाना रूपांनी धर्मद्रोही महादैत्यांचा संहार केलास. ते कार्य दुसरी कोण बरे करू शकते? कोणीही नाही. सर्व विद्यामध्ये ज्ञान प्रकाशित करणाऱ्या शास्त्रामध्ये व वेदामध्ये तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचे वर्णन आले नाही. ममत्व अज्ञानरूपी महाअंधकाराने भरलेल्या विहिरीत सगळे विश्व भटकत असते. त्या विहिरीत महाविषारी सर्प आहेत, शत्रू, चोर, लुटारू आहेत. तेथे आणि संसार सागरात भटकणाऱ्यांचे तूच रक्षण करतेस. हे विश्वेश्वरी, तू अवघ्या विश्वाचे पालन करतेस. तू विश्वरूपा आहेस म्हणून संपूर्ण विश्वाला तू धारण करतेस. तू भगवान शंकरालाही वंदनीय आहेस. जे लोक भक्तिभावाने तुझ्या पुढे नतमस्तक होतात ते संपूर्ण विश्वाला आश्रय देणारे होतात. हे देवी, प्रसन्न हो. तू सर्व दैत्यांचा वध करून आमचे रक्षण केलेस, त्याचप्रमाणे तू सदैव आमचे शत्रुभयापासून रक्षण करतेस व सर्व जगातील पाप नाहीसे कर व पापाचे फळ म्हणून प्राप्त होणारे महामारीसारखे रोग, भूकंप, उत्पात यांसारख्या मोठमोठ्या पीडा दूर कर. विश्वाची पीडा नाहीशी करणाऱ्या हे देवी, आम्ही तुला शरण आलो आहोत. आमच्यावर प्रसन्न हो. त्रिलोक्याला पूजनीय असलेल्या हे परमेश्वरी, तू सर्वांना वरदान दे. सर्व देवदेवतांनी अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेली देवी म्हणाली, हे देवतांनो, मी वर देण्यास तयार आहे. तुमच्या मनात जी इच्छा असेल तो वर मागा. जगाला उपकारक ठरणारा वर मी नक्कीच देईन. देवीने असे आश्वासन दिले असता देवता म्हणाल्या, हे सर्वेश्वरी, तू तिन्ही लोकातील सर्व पीडा नाहीशा कर व आमच्या शत्रूंचा नाश कर. देवी म्हणाली, हे देवतांनो, वेवस्तव मन्वंतराच्या 28व्या युगात शुंभ आणि निशुंभ नावाचे 2 महादैत्य पुन्हा उत्पन्न होतील. त्यावेळी मी नंदगोपाळाच्या घरी त्यांची पत्नी यशोदा हिच्या पोटी अवतीर्ण होऊन विंध्य पर्वतात जाऊन राहीन व त्या 2 दैत्याचा नाश करेन. मी जेव्हा यशोदेच्या पोटी जन्म घेईन तेव्हा वासुदेव कृष्णाला घेऊन येईल. त्याला यशोदेच्या जवळ ठेवून मला मथुरेला देविकेकडे घेऊन जाईल. कंसाला हे समजताच तो मला दगडावर आपटेल. त्या क्षणी मी आकाशात जाईन. कंस भयभीत होईल. त्यावेळी देव गंधर्व माझे स्तवन करतील. हे जगदंबे, शुंभ आणि शुंभ पुन्हा उत्पन्न होतील, त्यांचा तू वध करावास. देवांनी अशी प्रार्थना केली असता मी विंध्य पर्वतावर येऊन शुंभ निशुंभांना ठार मारीन. त्यावेळी नंदा नावाने प्रसिद्ध होईल. नंतर अत्यंत भयंकर रूप धारण करून मी पृथ्वीवर अवतार घेईन व वैप्रचित्त नावाच्या दैत्याचा नाश करीन. त्या भयंकर दैत्याचे भक्षण करताना माझे दात डाळिंबाच्या फुलासारखे लाल होतील. त्यावेळी स्वर्गातील देवता व पृथ्वीवरील मानव माझी स्तुती करताना मला रक्तदंतिका असे म्हणतील. नंतर जेव्हा पृथ्वीवर 100 वर्षे अवर्षण निर्माण होईल, लोकांना पिण्यासाठीही पाणी मिळणार नाही, त्यावेळी ऋषीमुनींनी माझे स्तवन केले असता मी अयोनिज रूपात प्रकट होऊन व 100 नेत्रांनी ऋषींना पाहीन. त्यावेळी लोक माझे शताक्षी नावाने स्तवन करतील. देवतांनो, त्यावेळी मी माझ्या शरीरापासून निर्माण झालेल्या शाकांडाने
सर्व जगांचे भरणपोषण करीन. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत त्या शाकांनाने मी प्राण्यांचे रक्षण करीन. त्यामुळे मी पृथ्वीवर शाकांबरी नावाने प्रसिद्ध होईल. त्याच अवतारात मी दुर्गम नावाच्या दैत्याचा वध करीन. त्यावेळी मी दुर्गादेवी नावाने प्रसिद्ध होईल. नंतर जेव्हा मी भीमरूप धारण करून ऋषीमुनींच्या रक्षणासाठी हिमालयातील दैत्यांचे भक्षण करीन तेव्हा मी भीमादेवी नावाने प्रसिद्ध होईल. अरुण नावाचा दैत्य त्रिलोक्याला पीडा देईल तेव्हा त्रिलोक्याची पीडा नाहीशी करण्यासाठी मी 6 पाय असलेल्या असंख्य भ्रमराचे रूप धारण करून त्या महादैत्याचा वध करीन. त्यावेळी सगळे लोक माझी भ्रामरी नावाने स्तुती करतील. देवतांनो, अशा प्रकारे त्रिलोक्याच्या कल्याणासाठी मी वेळोवेळी अवतार घेईन. मी तुम्हाला माझे 8 अवतार सांगितले. हे देवतांनो, जेव्हा जेव्हा तुमच्यावर दैत्याचे संकट येईल, धर्माचा लोप होऊ लागेल, संत सज्जनाचा छळ सुरू होईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन शत्रूंचा नाश करेन. मी प्रत्येक वेळी कार्यानुसार अवतार घेत असते. सज्जन श्रोते हो, देवीने आपले अवतार कथन केले असता सर्व देवांना अतिशय आनंद झाला. आता देवी स्वतःच देवांना आपले महात्म्य सांगेल. तो विषय पुढील अध्यायात पाहू. या अध्यायाचे श्रवण पठण केले असता सर्व संकटाचा नाश होतो. जिथे देवी महात्म्याचे पठण चालू असते तेथे देवी श्रवण करण्यासाठी येते. सज्जन हो, आता पुढचा अध्याय अत्यंत श्रद्धेने श्रवण करा. वेदव्यासाने जसे वर्णले व देवीने जसे सांगितले तसेच इथे सांगितले आहे. श्री मार्कंडेय पुराणाच्या सवर्णकीय मन्वंतरातील देवी महात्म्यातील नारायणी स्तुती व देवीचे वरदान नावाचा 11वा अध्याय समाप्त. श्री जगदंबा अर्पणामस्तु. शुभम भवतु.